जे क्वेश्चन बघायचे ते आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन टाइम अँड डिस्टन्स. जिथे टाइम आणि डिस्टन्स आहे तिथे कोण असतं, कोणती फिजिकल क्वांटिटी असते, तर स्पीड. सुरुवातीतूनच करूया आपण. 3 फॉर्म्युले, स्पीड इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू आणि मग डिस्टन्स इज इक्वल टू. 3 फॉर्म्युले लिहून घ्या एकाखाली एक छानपैकी. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यानंतर टाइम इज इक्वल टू अपॉन स्पीड आणि डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. शक्यतो प्रयत्न करा की लेक्चरमध्येच सगळं लिहिण्याचा, क्लास चालू असतानाच पुढे जायचं याचा प्रयत्न करा. कारण थोडा थोडा करून लोड वाढत गेला. काही जणांनी समजा क्वाड्रेटिक इक्वेशनच्या सुरुवातीपासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला की व्हिडिओ तयार होत आहेत, आपण बघू वेळ आल्यावर. वेळ येतच नाही ती गोष्ट वेगळी, पण तो एवढा लोड असतो की जरी वेळ आली, जरी तुमच्याकडे मोकळा वेळ असला, जरी तुम्हाला 10 दिवस सुट्टी मिळाली तरीसुद्धा ते होणार नाही. आत्ताच 21 व्हिडिओज झालेत, लहान मोठे आहेत ते, सगळेच 1 तासाचे नाही आहेत. पण माझा अंदाज आहे की 51 व्हिडिओ तरी क्वाड्रेटिक इक्वेशनचे होतील. आणि मग असं थोडंफार मध्ये आधी तुम्ही मिस करत गेला, एक तर तुमचा इंटरेस्ट येणार नाही, किंवा इंटरेस्ट असला तरीसुद्धा शेवटी बॅकलॉग राहिलेला भरून निघणार नाही. त्यामुळं मग लेक्चर चालू असतानाच अटेंड करत जा. कारण तुमचं काही लोकांचं ॲब्सेंटिझम आहे काही कारणामुळे. फर्स्ट क्वेश्चन घ्या. पहिलं टाइम आणि डिस्टन्सचं एक्झाम्पल. ट्रेनचं. अ ट्रेन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 300 किलोमीटर ॲट कॉन्स्टंट स्पीड. अ ट्रेन ट्रॅव्हल्स. वेट करू नका, जसं मी सांगतोय, जसं तुम्हाला दिसतंय तसंच पटकन लिहून टाका, नंतर लिहित बसू नका. ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 300 किलोमीटर पर at constant speed. At constant speed. If the speed of the train is increased by 5 km an hour, the journey would have taken 2 hours less. If the speed of the train is increased by speed of the train is increased by 5 km an hour, the journey would have taken 2 hours less. जेवढा वेळ लागतोय, अगोदर लागत होता 300 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी एक पर्टिक्युलर स्पीडने, त्याच्यापेक्षा 2 तास कमी लागतात. द जर्नी वुड हॅव टेकन 2 hours लेस. फाइंड द ओरिजिनल स्पीड ऑफ द ट्रेन. फाइंड द, ज्यांच्या लक्षात येते त्यांनी स्टार्ट करा लगेच. फाइंड द ओरिजिनल स्पीड ऑफ द ट्रेन. क्वेश्चन लिहिता लिहिता हे समजलं असेल की इथे हे जे ओरिजिनल स्पीड फाइंड करायचं आहे तेच काय मानायचं आहे, एक्स मानायचं आहे आपल्याला. म्हणजे लेट the original speed of train
बी एक्स. शक्यतो जे फाइंड करायचं ते एक्स मानतो आपण. आणि मग इथे टाईमचा काहीतरी खेळ करायचा आहे. म्हणजे डिस्टन्स तर आपल्याला माहिती आहे 300 किलोमीटर आहे. एक स्पीड असतानाचा टाइम किती लागणार. देन टाइम t1 बाय x1 स्पीड असेल, x स्पीड असेल तर टाइम किती लागेल. 300 अपॉन x ना. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि स्पीड x किलोमीटर आहे तर टाइम किती लागेल 300 अपॉन डिस्टन्स 300 किलोमीटर आहे अपॉन x स्पीड आहे. हे झालं पहिल्या कंडिशनमध्ये. इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ह्या झाला पहिल्या सुरुवातीचा टाईम. 300 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम ज्यावेळेस स्पीड ऑफ द ट्रेन एक्स असेल. पुढे त्यांनी क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की इफ द स्पीड ऑफ द ट्रेन इज इन्क्रीज बाय 5 किलोमीटर ॲन आवर. म्हणजे एका तासाला 5 किलोमीटरनी इन्क्रीज केलं म्हणजे 5x किलोमीटर असेल तर if the speed increase then new speed is equal to speed किती येईल तर x प्लस 5 किलोमीटर पर आवर. ॲक्च्युली इथे पण आपण ओरिजिनल स्पीड ऑफ द ट्रेन हे x किलोमीटर पर आवर म्हणजे युनिट सहित लिहायला हरकत नाही कारण डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिलं आहे आणि स्पीड इन्क्रीज बाय किलोमीटर ॲन आवर दिलं आहे म्हणजेच एका तासाचा पर आवर. किलोमीटर पर आवर स्पीड घ्या. x किलोमीटर स्पीड असताना बोला 5 किलोमीटर ॲन आवर ANHOUR एवढंच आहे आणि पुढचा फॉर्म्युला आहे ॲन आवर. आणि मग पुढे लिहिलं आहे द जर्नी वूड हॅव टेकन 2 hours लेस. जर 5ने स्पीड वाढलं तर 2 तास कमी लागतात. म्हणजे टाईम किती लागेल ते नंतर बघूया. T2 काय येईल या नवीन स्पीडने. T2 काय येईल टाईम किती येईल न्यू टाईम म्हणूया. डिस्टन्स तर तेवढंच आहे म्हणजे 300च असणार पण x प्लस 5 एवढंच कळलं पाहिजे. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये जर 2 तास कमी लागत असतील तर टाईम कोणता जास्त असणार आहे T1 का T2. या स्पीडने 2 तास कमी लागत असतील तर टाईम कोणता जास्त असणार आहे T1 जास्त असणार का T2 जास्त असणार. स्पीड कोणतं जास्त आहे हे x का x प्लस 5 कळतंय का बघा. x प्लस 5 हे स्पीड जास्त आहे. स्पीड जास्त वाढत असेल तर टाईम काय लागणार कमी लागणार म्हणजेच हा टाईम T2 कमी असणार आहे आणि T1 काय असणार आहे टाईम जास्त असणार आहे. का तर त्यावेळेसचं स्पीड काय आहे कमी आहे. स्पीड कमी असेल तर वेळ जास्त लागतो हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळं T1 जास्त असणार आहे T2 जास्त असणार आहे. आणि त्यांनी सांगितलं किती तास कमी लागतात 2 तास. म्हणजेच T1 मायनस T2 इज इक्वल टू 2 hours घेणार का T2 मायनस T1 इज इक्वल टू 2 hours घेणार. एवढंच कळलं पाहिजे. T1 मायनस T2 इज इक्वल टू 2 hours. दोन्ही मधला टाईमचा डिफरन्स काय असणार आहे तर 2 तास कमी लागतात. याचा अर्थ असा की सुरुवातीच्या x स्पीड असतानाचा टाईम आणि x प्लस 5 स्पीड असतानाचा टाईम यांच्यामध्ये 2 तासाचा फरक आहे. हे टाईम कमी लागतोय याचा अर्थ हा टाईम जास्त असणार म्हणजे यांचा डिफरन्स 2 hours येणार. आणि मग फक्त या किमती टाकूया 300 बाय x मायनस 300 बाय x प्लस 5 इज इक्वल टू 2. आणि मग हे सिम्प्लिफाय करून जे मिळेल ते x ची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल. पण हे असं क्रॉस मल्टिप्लाय डायरेक्ट नाही करायचं. दोन्हीकडे 300 आहे तर 300 कॉमन घेतलं तर हे इझी होईल म्हणून 1/x मायनस 1/x प्लस 5. आता क्रॉस मल्टिप्लाय करा 2 इकडे 300 काय करूया असू दे इथे सॉल्व करतो मी. 300 आहे तसे पाहिजे तर दोन्ही साईडला 2ने डिवाइड करूया म्हणजे इथे 150 येईल आणि इकडे 1 येईल म्हणजे 150 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर x प्लस 5
एक्स प्लस फाय मायनस एक्स डिवायडेड बाय काय येणार एक्स इंटू एक्स प्लस फाय, एक्स इंटू एक्स प्लस फाय आणि इज इक्वल टू काय मिळेल तर 1. आता एक्स इंटू एक्स प्लस वाय 1ला मल्टिप्लाय होईल एक्स स्क्वेअर प्लस फाय वाय 5x आणि इथे एक्स मायनस एक्स कॅन्सल झाला. 150 इंटू 5 इथे राहील 150 मल्टिप्लाय बाय 5 आणि इज इक्वल टू राईटला मात्र 1ला कोण मल्टिप्लाय होणार आहे हा डिनॉमिनेटर जो एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे. मी डायरेक्ट लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 5x आणि मग हे 150 इंटू 5 किती 750. 750 तिकडे आल्यानंतर मायनस होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 750 इज इक्वल टू 0. आलं क्वाड्रेटिक इक्वेशन. सॉल्व करा. 750 ॲडिशन सबट्रॅक्शन आली पाहिजे आणि 5 ॲडिशन सबट्रॅक्शन आणि प्रोडक्ट 750. कोणते दोन नंबर आहेत शोधा, फॅक्टराईज करा आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल म्हणजेच ट्रेनचं ओरिजिनल स्पीड मिळेल किलोमीटर पर आवरमध्ये. क्वेश्चन लिहून झालाय सगळ्यांचा. किती 30 प्लस 30 मायनस 25. ठीक आहे, म्हणजे 25 आन्सर येईल. एक्स प्लस 30 आणि एक्स मायनस 25 इज इक्वल टू 0 असे फॅक्टर आल्यानंतर मग प्रत्येक फॅक्टर एक्स प्लस 30 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 25 इक्वल टू 0 आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू मायनस 30 होईल और एक्सची व्हॅल्यू 25 येईल आणि एक्स काय आहे तर स्पीड आहे. स्पीड हे निगेटिव्ह कधीही नसतं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 25 किलोमीटर पर आवर. देअरफॉर स्पीड ऑफ ओरिजिनल स्पीड ऑफ ट्रेन म्हणलेलं आहे ना क्वेश्चनमध्ये. देअरफॉर इज इक्वल टू 25 किलोमीटर पर आवर. हो बरोबर आहे का. बघा नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. द स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर इज 15 किलोमीटर पर आवर. इट कॅन गो 30 किलोमीटर अपस्ट्रीम and return downstream to the original point in 4 hours 30 minutes. And return downstream to the original point in 4 hours 30 minutes. Find the speed of the stream. CBSE 2017 ला बोर्ड एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. फाइंड द स्पीड ऑफ द स्ट्रीम.
बघा हे क्वेश्चन का महत्त्वाचं आहे, हा क्वेश्चन असं नाही की क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्येच वापरला जातो, सगळीकडे असे क्वेश्चन, सगळेच क्वेश्चन सगळीकडे येऊ शकतात. पॅटर्न थोडाफार बदलेल, पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये पण असेच क्वेश्चन आपल्याला वापरायचे, फक्त तिथे एक व्हेरिएबल नसेल, 2 असतील. इथे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एकाच व्हेरिएबलचा विचार करतो. मग असा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट हे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आणि स्ट्रीमचं स्पीड, ॲक्च्युली बोटचं स्पीड त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी, स्ट्रीमचं स्पीड फाइंड करायचं आहे. म्हणजे जर पाण्यामध्ये, एक मिनिट, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम काय प्रकारे सांगता येईल? हां, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीममध्ये फरक काय? तुम्हाला हे माहिती आहे नद्यांचा उगम कुठं होतो? आपल्या नद्यांचा. बरं, कुठला उगम पाहिला तुम्ही? महाबळेश्वरला. किती पंचगंगा म्हणतात ना त्याला, 5 नद्यांचा उगम मिळतो. महाबळेश्वरवरून निघतात नद्या ना, त्या सुरू होतात, सोर्स आहे तो, तिथून स्टार्ट होतं. कोणती नदी? कृष्णा, कोयना आणि काय? गायत्री, सावित्री आणि वेण्णा एक आहे, बरोबर. कृष्णा नदी, कोयना नदी, वेण्णा नदी, या 3 नद्या तर आपल्याला माहितीतल्या आहेत, ऐकण्यातल्या आहेत, बघण्यातल्या आहेत. सावित्री, गायत्री त्यांचं काहीतरी कुठेतरी असतील, माहीत नाही, पण 5 नद्या तिथून निघतात. कुठून? आपण कृष्णा नदी घेऊया. कृष्णा नदी महाबळेश्वरवरून निघते आणि मग ती इकडे वाईच्या इथून सातारला येते, सातारवरून कराड, कराडवरून अजून पुढे जाते. म्हणजे महाबळेश्वरवरून, वाईवरून सातारा मार्गे कराडला जाताना हा जो प्रवास आहे, हा नदीचं स्पीड कसं असणार आहे? डाऊनस्ट्रीम असणार आहे का अपस्ट्रीम असणार आहे? नदीचा फ्लो झाला ना तो. कुठं गेलं ते? हां, बरोबर. डाऊनस्ट्रीम असेल आणि बरोबर डाऊनस्ट्रीम असेल, आणि जर सातारवरनं म्हणजे तुम्ही बोट घेऊन निघाला आणि ती बोटचं स्पीड तुमचं किती आहे? 15 km/h स्पीड आहे. आणि कोणत्या पाण्यामध्ये? अपस्ट्रीममध्ये का डाऊनस्ट्रीममध्ये? तर शांत थांबलेलं पाणी आहे, तलाव आहे, तलावामधलं स्पीड दिलं आहे. स्टील वॉटरमधलं बोटचं स्पीड किती आहे? 15 km/h. मग एवढ्या स्पीडनी तुम्ही चाललाय, तर मग डाऊनस्ट्रीमनी चाललेला असेल आणि तुमचं स्पीड एवढं असेल, तर एवढ्या स्पीडनी जाणार आहे का स्पीड वाढणार आहे? म्हणजे तुम्ही सायकलवरनं, उतारावरनं जाताना सायकलचंच एवढं स्पीड आहे, तेवढंच राहतं का वाढतं? तर ते उतारामुळे स्पीड अजून इन्क्रीज होतं. आपण जर डाऊनस्ट्रीमचं स्पीड किंवा स्ट्रीमचं स्पीड म्हणूया, स्ट्रीमचं स्पीड म्हणजेच त्या नदीचं स्पीड, आपण वरतून खाली येतानाचं स्पीड जर x म्हणलं, म्हणजेच फाइंड द स्पीड ऑफ द स्ट्रीम. लेट स्पीड ऑफ द स्ट्रीम बी x km/h असेल, तर आता बोटचं स्पीड डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड काय असणार आणि स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम काय असणार? म्हणजे महाबळेश्वरवरनं सातारकडे येताना बोटचं स्पीड तर 15 km/h आहे, आणि त्या स्ट्रीमचं स्पीड, नदीच्या प्रवाहाचं स्पीड आहे
x km/h. तर मग खाली येतानाचं स्पीड दोघांचं ॲड होणार आहे, म्हणजेच 15 + x km/h असणार आहे. आणि तेच मी जर खालून म्हणजे सातारा कराडकडून जर महाबळेश्वरकडे जायचं आहे मला बोटनीच, पण 15 km/h बोटचं स्पीड आहे, तर त्या केसमध्ये अपस्ट्रीम असल्यामुळे म्हणजे मी वरती जात असल्यामुळे आपोआप स्पीड काय होणार आहे बोटचं कमी होणार आहे. आणि ते किती होणार आहे 15 - x km/h. एवढाच महत्त्वाचा पार्ट आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा क्वेश्चन अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमशी रिलेटेड आहे हे कळतं आहे त्यावेळेस हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे की स्ट्रीमचं स्पीड अपस्ट्रीममध्ये मायनस करायचं आणि डाऊनस्ट्रीममध्ये प्लस करायचं. बरं, मला एक सांगा, बोट जर चालतीये तर स्ट्रीमचं स्पीड बोटपेक्षा जास्त असणार का बोटचं स्पीड स्ट्रीमपेक्षा जास्त असणार? म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचं स्पीड हे बोटच्या स्पीडपेक्षा जास्त असणार का बोटच्या प्रवाहाचं स्पीड पाण्याच्या प्रवाहापेक्षा जास्त असणार? कुठल्याही केसमध्ये खाली जाताना असू दे वर जाताना असू दे कोणतं स्पीड जास्त असणार? तुमचा अंदाज काय सांगतोय? लॉजिक काय सांगतोय? बोटचंच जास्त असणार, प्रश्नच नाही. म्हणजे स्पीड हे रिव्हरचं स्पीड आहे म्हणजे ते कमीच असणार आहे. आणि जर तुम्ही त्या रिव्हरच्या स्पीडपेक्षा कमी स्पीडनी वरच्या साईडला जायला लागला तर तुम्ही कुठे जाणार नाही, तुम्ही खालीच वाहणार आहे. कळतंय का बघा? डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम जर तुम्ही पाणी खालच्या दिशेने येतंय 5 km/h स्पीडनी येतंय आणि तुम्ही पण वरच्या दिशेनं 5 km/h जायला लागला तर ते एकमेकांना स्पीड कॅन्सल होणार आणि तुम्ही तिथेच राहणार आहे. तुम्ही वरती पण जाणार नाही, खाली पण जाणार नाही. आणि तुमचं जर त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही वाद जाणार पाण्याबरोबर. म्हणजे तुमचं बोटचं स्पीड हे नेहमी रिव्हरच्या स्पीडपेक्षा किंवा स्ट्रीमच्या स्पीडपेक्षा जास्तच असणार आहे. म्हणून आपण 15 - x केलं, नाहीतर मग x - 15 करता आलं असतं. जर आपण इथे बोटचं स्पीड x मानलं असतं आणि स्ट्रीमचं स्पीड 15 दिलं असतं तर इथे आलं असतं x - 15. हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मग सगळंच कॅल्क्युलेशन सगळंच चुकणार आहे. आणि मग क्वेश्चनकडे पुढे जाऊया आपण. काय विचारलं पुढे, काय सांगितलं? हे झालं. टाईम काय येईल ते राहिलं. It can go 30 km upstream and return downstream to the original point in 4 hours and 30 minutes. फोर hours 30 minutes अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम. ठीक आहे, दोन्ही सुद्धा. मग टाईम जर हे स्पीड आहे तर टाईम काय मिळेल? डिस्टन्स अपॉन स्पीड येईल. आणि डिस्टन्स बरोबर आहे, डिस्टन्स 30 किलोमीटरच आहे की अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम दोन्ही सुद्धा. सांगा T1 आपण या केसमध्ये इथेच लिहितो, इथेच पुढे अपस्ट्रीम मधला टाइम कॅल्क्युलेट करूया आणि इथला डाऊनस्ट्रीम मधला टाइम कॅल्क्युलेट करूया. इथे T1 टाइम काय येईल तर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्हीसाठी किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे? 30 किलोमीटर. म्हणजेच स्पीड मिळालेला असेल तर डाऊनस्ट्रीमला टाइम किती लागेल तर 30 किलोमीटर डिवायडेड बाय स्पीड किती आहे 15 + x. आणि याच्यासाठी वरती जातानाचा टाइम काय असेल तर अपस्ट्रीम वरती जातानाचा टाइम काय असेल तर 30/15 - x. आता इथे पण सांगा की या दोघांची ॲडिशन येणार का सबट्रॅक्शन येणार? 4 hours and 30 minutes सांगितलं आहे आणि मला आवर्समध्येच घ्यायचं आहे. 4 hours and plus 30 minutes म्हणजे 4 hours plus ½ hour म्हणजेच 4.5 hour. तुम्ही डायरेक्ट 4.5 hours पण लिहू शकता, चालेल. हाच टाइम आहे. ह्यांची ॲडिशन 4.5 येणार का सबट्रॅक्शन 4.5 येणार? क्वेश्चन वाचा एकदा. त्यांनी सांगितलंय 30 किलोमीटर खाली जाऊन वरती येण्यासाठी लागणारा टाइम जो आहे परत ओरिजिनल पॉइंटला येण्यासाठी लागणारा टाइम सांगितलं आहे. म्हणजे मला खाली जायला किती वेळ लागतोय वरती यायला किती वेळ लागतोय हे नाही सांगितलं त्यांनी, दोन्हीचा टाइम सांगितलंय. सगळा मिळून
एवढा टाईम लागतो. म्हणजेच दोघांची ॲडिशन म्हणजेच अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम या दोन्हीसाठी लागणारा टाईम T1 + T2 इज इक्वल टू किती दिला आहे 4.5 आवर्स म्हणजे 4.5 आवर्स मी डायरेक्ट लिहितो. आणि मग इथे कॅल्क्युलेशन करूया 4.5ला किंवा 45/10ला कोणतंही कॅल्क्युलेशन करायला आपण 45/10च घेऊया. आणि मग T1 किती आहे 30/15 + x सॉल्व करा प्लस 30/15 - x इज इक्वल टू 45/10 घेतो. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पुढचं बरं पडेल. 30 कॉमन घेऊया आतमध्ये 1/15 + x प्लस 1/15 - x इज इक्वल टू इथे 2नी डिवाइड करून टाकूया म्हणजे 5 येईल. 2नी नाही सॉरी 5नी डिवाइड होईल. 5 2 जा आणि 5 9 जा आणि अजून कशाने डिवाइड होत नाही आहे 30ला आणि 9ला 3नी डिवाइड होईल. 3 10 जा 30 3 3 जा 9. हे जेवढे नंबर लहान होतील तेवढं पुढचं कॅल्क्युलेशन इझी जाईल. म्हणून मी बोथ साईडला 3नी डिवाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5नी डिवाइड केलं. 5 2 जा 10 5 9 जा 45. इथे 9/2 आलं आणि दोन्ही साईडला 3नी डिवाइड केल्यानंतर इथे 10 आणि इथे 3. आता क्रॉस मल्टिप्लाय करतो मी म्हणजेच या 2नी इकडे 10ला मल्टिप्लाय केलं तर 10 2 जा 20 येईल. 20 इन ब्रॅकेट इथे क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे 15 - x प्लस 15 + x 15 - x प्लस 15 + x आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये याचा मल्टिप्लाय करतो आपण 15 - x प्लसला 15 - x ने मल्टिप्लाय करतो इज इक्वल टू किती हा 2 इकडे मल्टिप्लाय झाल्यावर इक्वल टू 3 येणार आहे. आणि आता मग इथे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर x - x कॅन्सल 15 + 15 30 30 × 20 म्हणजे 600 येईल इज इक्वल टू a + b × a - b म्हणजे a² - b² इकडे 3ला मल्टिप्लाय होतील 3 × 15² - x² आणि मग 3नी पण डिवाइड करतो 3 1 जा 3 आणि 3 200 येईल म्हणजे 200 इज इक्वल टू 15² 225 - x² आणि मग -x² असल्यामुळे मी लेफ्टला घेतो x² इज इक्वल टू 225 - 200 म्हणजेच 25 म्हणजे x ची व्हॅल्यू येईल 5. म्हणजेच पाण्याचं जे स्पीड आहे स्पीड ऑफ द स्ट्रीम ते किती मिळेल आपल्याला 5 km/h. देअरफॉर स्पीड ऑफ स्ट्रीम इज इक्वल टू 5 km/h. फक्त प्रश्न वाचणं एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये आणि थोडंफार हे माहीत असेल अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम काय प्रकार आहे. अजून काही कन्फ्युजन होत असेल तर शांतपणे विचार करा की डाऊनस्ट्रीम काय प्रकार असतो आणि अपस्ट्रीम काय प्रकार असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पार्ट आहे की बोटचं स्पीड त्यांनी 15 km/h 15 km/h दिलेलं आहे. जर मी पाण्याच्या स्पीडच्या डायरेक्शनमध्ये म्हणजे रिव्हरच्या डायरेक्शनमध्ये किंवा वॉटरच्या डायरेक्शनमध्ये किंवा स्ट्रीमच्या डायरेक्शनमध्ये जात असेल तर दोन्हीच्या स्पीडचे ॲडिशन होणार. टोटल स्पीड असणार 15 + x का तर स्पीड ऑफ द स्ट्रीम आपण मानलेलं आहे x km/h. दोघांची ॲडिशन होणार आणि हे कोणत्या केसमध्ये होतं तर डाऊनस्ट्रीममध्ये होतं. आणि अपस्ट्रीममध्ये मात्र बोटचं स्पीडमधून पाण्याचं जे स्पीड आहे ते अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे सबट्रॅक्शन होते. मग हे रिझल्टंट स्पीड मिळतं बोटचं अपस्ट्रीम स्पीड म्हणूया. हां बोला कोणतं हे 30 मी दोन्हीमधून कॉमन घेतले का तर मला इथे क्रॉस मल्टिप्लाय करत बसलो असतो तर 30 नंबर मोठा झाला असता. मग 30 कॉमन घेतल्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं 1/15 + x प्लस 1/15 - x आणि मग पुढे इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं आतमध्ये 15 - x प्लस 15 + x जे इकडे लिहिलेलं आहे आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये यांचा प्रोडक्ट येणार इज इक्वल टू 45/10 म्हणजेच तुमचं इथे काढलं होतं काहीतरी 4 hours and 30 minutes. बघा हे थोडंसं लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे 1 hour म्हणजे 60 minutes 1 hour म्हणजे 60 minutes 30 minutes म्हणजे काय किंवा असं लक्षात ठेवूया 1 hour
इज इक्वल टू 60 मिनिट असेल तर 2 आवर इज इक्वल टू काय 2 × 60. 3 आवर म्हणजे 3 × 60. म्हणजे आवर्चं मिनिटमध्ये करायचं असेल तर 60ने मल्टिप्लाय करतो. याच्या बरोबर उलटं 1 मिनिट इज इक्वल टू हा 60 इकडे डिवाइड होता म्हणजे 1/60 आवर. म्हणजे मिनिटचं आवरमध्ये करायचं असेल तर कशाने डिवाइड करायचं तर 60ने डिवाइड करायचं. म्हणून मी या पार्टला 4 आवर आहे तसे पण 30 मिनिट आहे त्याला 60ने डिवाइड केलं म्हणजेच 1/2 येणार आहे. म्हणजे 4 + 1/2 हे लिहिलेलं आहे इथे. हे झालं टोटल आवर्स 4 + 1/2. आणि 4 + 1/2 म्हणजे मी डायरेक्ट 4.5 केलं. जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2 4 = 8. 8 + 1 म्हणजे 9/2 येणार. म्हणजेच 9/2 म्हणजेच 4.5. मी हे थोडंसं डायरेक्ट जाण्याचा प्रयत्न केला. तुम्ही इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. आवर्चं मिनिटमध्ये करताना लक्षात ठेवा, हे लिहून घ्या कुठेतरी, की त्यांनी आवर्चं मिनिटमध्ये करताना 60ने मल्टिप्लाय करतो जी काही व्हॅल्यू दिली असेल. पण मिनिटचं आवरमध्ये करायचं आहे कारण टाईम जो आहे टोटल कशामध्ये पाहिजे तर आपल्याला आवर्समध्ये पाहिजे. तर हे लिहून घ्या 4 hours 30 minutes इज इक्वल टू 4 + 30/60 आवर्स. म्हणजे हे 30 मिनिटचं कशामध्ये केलं आवर्समध्ये. 30/60 म्हणजेच काय 1/2. 4 + 1/2 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथे 9/2 घेतलं तर चालेल. हा सगळा खेळ करायची गरजच पडणार नाही. 4 + 1/2 म्हणजे टोटल टाईम किती 9/2 आवर्स. आणि मग इथे आल्यानंतर 9ने डिवाइड करा. 9ला 3ने 3 3 = 9 3/2 येईल. हां इथे आल्यानंतर मग पुढे काय अपूर्व हाच प्रॉब्लेम होता ना. हां हे जे मी डायरेक्ट लिहिलं 4.5 हे ॲक्च्युली मी 4 hours + ½ hours विचार करून केला. पण मेथड काय आहे मॅथ्समध्ये मिनिटमध्ये दिलं असेल एखादी व्हॅल्यू तुम्हाला पूर्ण सगळी व्हॅल्यू आवर्समध्ये करायची आहे तर मग 60ने डिवाइड करायचं. कुणाला सगळ्यांना नाही, जेवढे मिनिट असतील तेवढ्याला. म्हणजे 30ला 60ने डिवाइड करा आवर्समध्ये येईल म्हणजेच 1/2 आवर आहे. आणि 4 + 1/2 म्हणजेच काय तर क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 9/2 आवर्स. हे बरोबर आहे.